हॅलो, समृद्धी किचन गावरान तडकामध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपण एकदम गावरान भाजी बनवणार आहे. एकदम पावसाळी आणि एकदम गुणकारी ही भाजी आहे. न औषध आणि न फवारणी आणि बनवायला सोपी, खायला चवदार आणि शरीरासाठी एकदम गुणकारी. आज आपण एकदम साधी सोपी रेसिपी घेऊन आलेला आहे. नक्की तुम्हाला आवडेल. तर चला मग, समृद्धी चॅनलला नवीन असाल किंवा ही रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा. तर चला आता सुरुवात करूया. तर हे पहा, रानातून आणलेली ही भाजी आहे. याच्यावर कोणतंही औषध किंवा फवारणी नसते. ही पावसाळ्यात भाजी येते. ही पावसाळी किंवा मातीची ही भाजी म्हणली जाते. तर आज आपण ही जी भाजी बनवणार आहे, त्या अगोदर ही भाजी कशी नीट करायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे पहा, ही जी भाजी आहे ते आपण अशी पुढचा शेंडा आहे ते कट करून घेणार आहे. आणि ही जी बारीक तुरा आहे ही निब्बर असला तर घ्यायचा नाही, आणि समजा कवळा असला तरी घेतलं तरी चालेल. भाजीमध्ये एकदम छान लागतो. तर हे पहा, असा कवळा तुरा आहे ते घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी ही भाजी जी आहे ती नीट करून घेतलेली आहे, स्वच्छ करून. तर पुढचा शेंडा आपल्याला जे आहे ते कट करायचा आहे. आणि त्यामध्ये देठसुद्धा आले पाहिजे. देठसुद्धा खूप गुणकारी असतात, त्यामुळे मी देठसुद्धा जास्त घेतलेले आहेत. तर चला आता एका पाटीमध्ये आपण ही भाजी घेणार आहे. आणि ही भाजी जी आहे त्या अगोदर स्वच्छ धुवून घेणार आहे. ह्याला कट किंवा चिरून घ्यायची काही गरज नाही. आपण आहे तशी भाजी बनवणार आहे. तर हे पाण्यामध्ये एकदम खळखळ करून ही भाजी आपण धुवून घेणार आहोत. तर हे पहा, आता सध्या पावसाळा चालू असल्यामुळे ही रानामध्ये भाजी येते. आणि ह्या भाजीला कोणतीही फवारणी किंवा औषध नसतं, त्याच्यामुळे आपल्याला ही शरीरासाठी खूप गुणकारी आहे भाजी. तर चला आता आपण हे एका चाळणीमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून याच्यात जी पाणी जे आहे ते पूर्ण निघेल असं आता आपण ठेवणार आहे. तर हे पहा, एका ताटावर आपण हे चाळण ठेवलेले आहे. तर चला, गॅसवर मी कढई ठेवली होती गरम होण्यासाठी. तेल घेणार आहे. तेल थोडंसं आपल्याला जास्त घेणार आहे आपण, कारण या भाजीला छान तडका बसेल असं. तर चला आता आपण लसूण घेतलेला आहे. लसूण थोडा जास्त घ्यायचा आहे आणि अरडबोरड वाटलेला लसूण आहे. तर पहा, आता मी लसूण घेतलेला आहे, त्यामध्येच आपण 8 ते 10 मिरचीचे तुकडे घेणार आहोत. आणि हे लसूण जे आहे त्यात आपण या तेलामध्ये छानसा भाजून घेणार आहोत. जितका तडका छान लसणाचा बसेल तितकीच भाजी पण एकदम चवदार होते. लसूण भाजलेला आहे, त्यामध्ये आता आपण लगेच ही भाजी घेणार आहोत त्याच्यामध्ये. आणि लसणाचा आणि मिरचीचा जे आहे तडका छान बसला पाहिजे. गावरान भाजी आहे, गावरान पद्धतीनेच बनवणार आहे. फक्त लसणाचा आणि मिरचीचा तडका देऊन बनवणार आहे आपण ही भाजी. तर हे पहा, पूर्णपणे आपण ही भाजी जी आहे ह्या तडक्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. तर हे पहा, थोडंसं पाणी सुटलेलं आहे भाजीला. तर चला, भाजी कमी झाल्यानंतर हे मीठ वापरायचं आहे. आणि त्यामध्ये आता आपण शेंगदाण्याचा कूट जे आहे ते एकदम जाडसर असा वाटलेला आहे. आणि आता आपण शेंगदाण्याचं कूट आणि मीठ आहे ते मिक्स करून घेणार आहोत. तर हे पहा, भाजीचा कलर सुद्धा एकदम हिरवागार असा राहिलेला आहे. तर आता आपण ही भाजी जी आहे ती मध्यम गॅसवर आपण ही शिजवून घेणार आहोत. याच्यावर ताट झाकायची काही गरज नाही. तर हे पहा, एकदम थोडंसं पाणी सुटत आहे अजून सुद्धा, काही हरकत नाही. जोपर्यंत याच्यामधलं पाणी कमी होत नाही तोपर्यंत आपण ही भाजी अशी शिजवून घेणार आहे. आणि ही भाजी जी आहे ती भाकरीबरोबर खूप टेस्टी लागते. तर थोडीशी मी चेक करणार आहे. तर हे बघा, मीठ जे आहे ते व्यवस्थित पडलेलं आहे. भाजी आपण कढईमध्ये टाकल्या मीठ वापरायचं नाही. जोपर्यंत भाजी कमी होत नाही तोपर्यंत हे पहा, तुम्हाला गप्पा मारत मारत ही भाजी जी आहे आपली तयार झालेली आहे. पाणी पूर्ण कमी झालेलं आहे याच्यातलं. तर चला आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर पहा कशी दिसत आहे, एकदम रसरशीत आणि एकदम हिरवीगार. तर ही भाजी जी आहे ती बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी बरोबर माणूस पोट भरून जेवण करेल अशी ही गावरान भाजी तयार केलेली आहे आज आपण. तर चला, आपण थोडीशी खाऊन बघणार आहे की भाजी कशी झालेली आहे. खूप चवदार झालेली आहे. तर मग तुम्हाला ही पावसाळी रानभाजी म्हणजे माठाची भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ही मी बनवल्या पद्धतीने नक्की भाजी बनवा. आणि समृद्धी चॅनलला सबस्क्राईब करा.